महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती गेली 69 वर्ष संघर्ष करते आहे। 2004 सालापासून सीमा प्रश्नाची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। या प्रश्नावर महाराष्ट्र शासनाने अधिक सक्रिय व्हावे अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे। त्यासाठी 17 जानेवारी रोजी बेळगाव ते कोल्हापूर असा लॉंग मार्च काढण्यात येईल अशी माहिती मनोहर किणीकर आणि प्रकाश मरगाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी बांधवांची गळचेपी केली जाते। गेली 69 वर्ष महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी बांधव सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संघर्ष करत आहेत। सन 2004 पासून सीमा प्रश्नाची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, पण कर्नाटकातील मराठी माणूस सीमा प्रश्न सुटण्यासाठी आशावादी आहे अशी माहिती समितीचे निमंत्रक मनोहर किणीकर आणि प्रकाश मरगाळे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। सीमा प्रश्नाच्या न्यायप्रविष्ट बाबींवर महाराष्ट्र शासन फारसं सक्रिय नाही। या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र शासनाने गतिमान व्हावं यासाठी आता एकीकरण समिती आणि सीमा बांधव महाराष्ट्रातच आंदोलन करतील। त्याचाच एक भाग म्हणून 17 जानेवारीला हुतात्मा दिनी बेळगाव ते कोल्हापूर असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। त्यामध्ये किमान 500 सीमा बांधव आणि एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी होतील। दुपारी 3 वाजता हा लॉंग मार्च कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवेदन देईल। तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय सभा होईल असं मनोहर किणीकर यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला विजय देवणे, एम.जी. पाटील उपस्थित होते।